Hello student, welcome to the second lecture of database concepts using LibreOffice Base. In today's session we are going to discuss about screen of LibreOffice Base and various data types used in LibreOffice Base. So let us start with basic screen of LibreOffice Base. So in this screen we work on table, queries, forms and reports. So how to create table, how to create queries, how to create forms, how to create reports. So with the help of with the help of design view and with the help of wizard view we can create table, queries, forms and reports in LibreOffice Base. So ही जी स्क्रीन आहे, जेव्हा आपण LibreOffice स्टार्ट करतो त्याच्यामध्ये बेस ऑप्शनला जातो, मीन्स डेटाबेस क्रिएट करायला जातो. त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस फर्स्ट टाइम आपण विंडो ओपन करतो अशा पद्धतीची स्क्रीन दिसते. तर ह्या स्क्रीनवरती जे वेगळे वेगळे कंटेंट आहेत ते आपण इन डिटेल बघूयात. फर्स्ट, स्क्रीन ऑफ बेस कन्सिस्ट ऑफ अ फॉलोविंग पार्ट्स, मीन्स बेसची जी स्क्रीन आहे त्याच्यामध्ये हे सब ऑप्शन्स कंपल्सरी येतात की ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे टायटल बार, सेकंड आहे मेनू बार, थर्ड वन स्टँडर्ड टूल बार अँड फोर्थ वन वर्किंग एरिया. सो ह्या 4 बेसिक कन्सेप्टवरती आपल्याला काम करायचं आहे की ज्याच्यामध्ये आपण LibreOfficeमध्ये वेगळ्या वेगळ्या ऑब्जेक्ट्स बनवू शकतो, टेबल, क्वेरी, फॉर्म, रिपोर्ट. सो ह्या गोष्टींसाठी आपल्याला ह्या 4 पार्ट्सची हेल्प घ्यावी लागते. सो आपण एक एक पार्ट इन डिटेल बघूया. फर्स्ट वन आहे टायटल बार. इट इज द टॉप मोस्ट बार प्रेझेंट ऑन द स्क्रीन ऑफ बेस. इट डिस्प्ले आयकॉन ऑफ द ॲप्लिकेशन, नेम ऑफ द फाईल अँड नेम ऑफ द ॲप्लिकेशन. बाय डिफॉल्ट इट डिस्प्लेज फाईल नेम .odb - LibreOffice Base. It consists of a 3 button on a right corner as maximize, minimize and minimize and close. सो बेसिकली LibreOfficeच्या टायटल बारमध्ये जसं की आपण वर्ड, एक्सेलमध्ये टायटल बार बघतो, सेम लाईक दॅट आपल्याला LibreOfficeमध्ये टायटल बार असतो की ज्याच्यावरती तुमच्या ॲप्लिकेशनचं नाव असतं, फाईलचं नेम असतं, त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर फाईलचं एक्सटेन्शन असतं. जसं की एक्सेलला .xlsx असतं, तसंच LibreOfficeला फाईल नेम .odb असं एक्सटेन्शन ॲड केलेलं असतं. आणि त्याच्यानंतर राईट साईडला 3 बटन्स असतात की ज्याच्यामध्ये आपण मिनिमाइज, मॅक्झिमाइज अँड क्लोज हे ऑप्शन यूज करू शकतो. ठीक आहे. सो सेकंड पार्ट बघूयात आपण LibreOffice बेस स्क्रीनचा, विच इज मेनू बार. It is present below the title bar. It displays names of different menus as a file, edit, view, insert, tools, windows, help, etc. Each menu consists of a drop down list of various options related to that particular menu. So basically टायटल बारच्या बिलो जो बार असतो त्याला मेनू बार म्हणतात. मेनू बारमध्ये व्हेरियस ऑप्शन्स असतात, त्याच्यामध्ये फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, टूल्स, विंडोज, हेल्प हे सगळे ऑप्शन्स असतात. हे ऑप्शन आपण वर्डमध्ये बघतो, एक्सेलमध्ये बघतो, PPTमध्ये बघतो. सेम लाईक दॅट आपण LibreOfficeमध्ये पण हे सगळे मेनू बारमध्ये बघतो की ज्याच्या थ्रू आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती काम करू शकतो. आणि प्रत्येक मेनूमध्ये ड्रॉपडाऊन लिस्ट असते आणि त्या ड्रॉपडाऊन लिस्ट थ्रू आपण तो मेनू हँडल करत असतो. जसं की फाईलमध्ये असतं बघा, सेव्ह ॲज, ओपन, क्लोज हे सगळे ऑप्शन्स फाईलमध्ये असतात. इन्सर्टमध्ये आपण इन्सर्टमध्ये टेबल, शेप, चार्ट ह्या सगळ्या गोष्टी इन्सर्ट करू शकतो. सो अशा पद्धतीचे ड्रॉपडाऊन ऑप्शन्स अवेलेबल असतात प्रत्येक मेनूमध्ये की ज्याच्या थ्रू आपण तो पर्टिक्युलर मेनू यूज करू शकतो. सो प्रत्येक विंडोच्या स्क्रीनमध्ये असेच मेनू असतात, 1-2 मेनू डिफरंट असू शकतात. सो LibreOffice बेसमध्ये फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, टूल्स, विंडोज अँड हेल्प हे सगळे मेनू बारमध्ये अवेलेबल असतात. नेक्स्ट आपण बघूयात स्टँडर्ड टूल बार. स्टँडर्ड टूल बार कन्सिस्ट ऑफ डिफरंट आयकॉन्स विच आर यूज्ड फॉर स्टँडर्ड ऑपरेशन्स लाईक ओपनिंग न्यू डॉक्युमेंट, सेव्हिंग अ डॉक्युमेंट, प्रिंटिंग अ डॉक्युमेंट, कट, कॉपी, पेस्ट, अंडू, रिडू अँड मेनी मोर. मीन्स मेन्यू बारच्या खाली जो बार असतो त्याला म्हणतात स्टँडर्ड टूल बार. आणि त्याच टूल बारमध्ये व्हेरियस ऑप्शन्स असतात जसं की सेव्ह, प्रिंट,
cut, copy, paste, undo, redo and another options also available. ठीक आहे. सो स्टँडर्ड टूल बार हा मेनू बारच्या बिलो असतो. फर्स्ट असतो टायटल बार, त्याच्यानंतर असतो मेनू बार आणि मेनू बार नंतर असतो स्टँडर्ड टूल बार. ठीक आहे. अँड लास्ट part of a LibreOffice screen is a working area. So working area, rest of the part below standard toolbar is called as a working area. It is divided into two pans, left pan and right pan. सो बेसिकली जो पण तुमचा टायटल बार, मेनू बार आणि टूल बार ह्याच्या खालचा जो पण पोर्शन असतो त्या सगळ्या पोर्शनला वर्किंग एरिया म्हणतात. आणि त्या वर्किंग एरियामध्ये अगेन दोन पार्ट असतात. एक असतं लेफ्ट पॅन अँड सेकंड वन असतं राईट पॅन. So left pan display name of the databases objects like table, queries, form and report. So तुमच्या करंट डेटाबेसमध्ये कुठले कुठले ऑब्जेक्ट्स तुम्ही क्रिएट केलेले आहेत हे डिफाईन करण्यासाठी जो पॅन वापरला जातो तो असतो लेफ्ट पॅन. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करंटली तुम्ही कुठले कुठले टेबल्स बनवलेत, कुठल्या कुठल्या क्वेरी क्रिएट केलेत किंवा कुठले फॉर्म जनरेट केलेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लेफ्ट पॅनमध्ये दिसतात. अँड अनदर वन इज अ राईट पॅन. राईट पॅन डिस्प्लेज ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. म्हणजे जर तुम्ही एखादा टेबल सिलेक्ट केला लेफ्ट पॅनमधून तर त्या टेबल रिलेटेड सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण राईट पॅनमध्ये परफॉर्म करायच्या असतात. लाईक डिझायनिंग अ टेबल और इन्सर्टिंग व्हॅल्यू इन दॅट टेबल ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला राईट पॅनमध्ये क्रिएट करायच्या असतात. सो बेसिकली जो पण वर्किंग एरिया असतो टेबलचा किंवा डेटाबेसचा तो दोन पार्टमध्ये डिवाईड केला जातो. एक असतो लेफ्ट पॅन अँड सेकंड वन इज अ राईट पॅन. लेफ्ट पॅनमध्ये तुमच्या पर्टिक्युलर डेटाबेसमध्ये किती टेबल्स आहेत किंवा किती क्वेरीज जनरेट केलेले आहेत किंवा कुठले कुठले रिपोर्ट्स तुम्ही जनरेट केलेत ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी असतात. आणि राईट पॅनमध्ये त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट रिलेटेड तुम्ही जे पण वर्किंग करणार आहात त्या सगळ्या गोष्टी ह्या राईट पॅनमध्ये डिस्प्ले केलेल्या असतात. ठीक आहे. सो बेसिकली आत्तापर्यंत आपण लिबर ऑफिसचे 4 वर्किंग पार्ट पाहिले की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होता टायटल बार, सेकंड वन होता मेनू बार, थर्ड वन होता स्टँडर्ड टूल बार अँड फोर्थ वन होता वर्किंग एरिया. आता हेच आपण डायग्रॅमॅटिकली बघूयात. ठीक आहे. आता ह्या डायग्रॅममध्ये बघा फर्स्ट हा जो बार आहे त्याला म्हणतात टायटल बार. त्याच्यामध्ये बघा तुमच्या डेटाबेसचं नाव आहे student.odb आणि त्याच्यामध्ये आहे लिबर ऑफिस बेस. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन काय आहे लिबर ऑफिस बेसचं आहे. तुमच्या फाईलचं नाव आहे student.odb. त्याच्यानंतर इकडं राईट साईडला 3 बटन आहेत. फर्स्ट वन इज मिनिमाइज, सेकंड वन मॅक्झिमाइज अँड थर्ड वन क्लोज. सो ह्या पूर्ण एरियाला काय म्हणतात टायटल बार म्हणतात. सेकंड जो आहे तो आहे मेनू बार. मेनू बारमध्ये व्हेरियस टाईपचे मेनू आहेत की ज्याच्यामध्ये फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, टूल्स, विंडोज, हेल्प हे सगळे मेनू येतात मेनू बारमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन आहे स्टँडर्ड टूल बार. बिलो मेनू बार देर इज अ स्टँडर्ड टूल बार की ज्याच्यामध्ये सेव्ह, ओपन, प्रिंट, कट, कॉपी, पेस्ट असे ऑप्शन्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो मेन वर्किंग एरिया असतो तो 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला असतो. हा आहे लेफ्ट पॅन आणि हा जो होल एरिया आहे त्याला म्हणतात राईट पॅन. सो लेफ्ट पॅनमध्ये आपल्याला कुठले कुठले टेबल्स आहेत, क्वेरीज आहेत, फॉर्म्स आहेत, रिपोर्ट्स आहेत ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी दिसतात. आणि राईट पॅनमध्ये त्याच्याशी रिलेटेड जे पण आपण वर्किंग करणार आहोत ते ह्या एरियामध्ये आपल्याला क्रिएट करावं लागतं. सो हा पूर्ण सिनॅरिओ आहे की ज्याच्या थ्रू आपण लिबर ऑफिस बेसमध्ये वर्क करू शकतो. तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट बघत असाल तर त्याच्याशीच रिलेट करणारं हे एक नवीन ओपन सोर्स ॲप्लिकेशन आहे की ज्याला म्हणतात लिबर ऑफिस. आणि मग लिबर ऑफिसमध्ये जर आपल्याला डेटाबेस क्रिएट करायचं असेल तर आपण त्याच्याशी रिलेटेड यूज करतो लिबर ऑफिस बेस. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द वर्किंग स्क्रीन ऑफ अ लिबर ऑफिस बेस. सो आता आपण नवीन कन्सेप्ट बघूयात रिलेटेड टू लिबर ऑफिस बेस. डेटा टाईप इन लिबर ऑफिस बेस मीन्स कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या टाईपचे डेटा टाईप्स बघत असतो. जसं की लास्ट इयरला आपण DBMS रिलेटेड व्हेरियस टाईपचे डेटा टाईप्स पाहिले.
त्याच्यानंतर जावा स्क्रिप्ट रिलेटेड व्हेरियस टाईपचे डेटा टाईप्स पाहिले आणि आता आपण बघणार आहोत डेटा टाईप्स रिलेटेड बेस. सो डेटा टाईप्स अवेलेबल इन बेस कॅन बी डिवायडेड इंटू फॉलोविंग कॅटेगरीज. सो बेसमध्ये जे पण डेटा टाईप्स आहेत ते फॉलोविंग कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे अल्फा न्यूमरिक, सेकंड वन आहे न्यूमरिक, थर्ड वन आहे कॅलेंडर अँड फोर्थ वन आहे बायनरी. सो ह्या 4 कॅटेगरीमध्ये डेटा टाईप्स डिवाइड केलेत इन लिबर ऑफिस बेस. सो अल्फा न्यूमरिक मीन्स ज्याच्यामध्ये कॅरेक्टर आणि नंबर्स इन्क्लुडेड असतील अशा डेटा टाईप्सला आपण म्हणतो अल्फा न्यूमरिक डेटा टाईप. सेकंड वन आहे न्यूमरिक की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नंबरच अलाउड असतील अशा टाईपला म्हणतो न्यूमरिक. त्याच्यानंतर थर्ड वन आहे कॅलेंडर. सो कॅलेंडर डेटा टाईपमध्ये आपण डेट आणि टाईम व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आणि फोर्थ वन आहे बायनरी. सो बायनरीमध्ये आपण 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. सो अशा टाईपचे डेटा टाईप्स आपण लिबर ऑफिस बेसमध्ये यूज करतो. सो ह्याच्याशी रिलेटेड व्हेरियस टाईपचे डेटा टाईप्स दिलेले आहेत ते आपण बघूयात. फर्स्ट इथं बघा एक टेबल दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये डेटा टाईप आणि त्याच्याशी रिलेटेड त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सो फर्स्ट डेटा टाईप आहे टिनी इंटीजर. सो बेसिकली जर तुम्हाला स्मॉल इंटीजर स्टोअर करायचा असेल तर आपण काय वापरतो टिनी इंटीजर. आणि ते जर तुम्हाला डेटाबेस किंवा लिबर ऑफिस बेसमध्ये यूज करायचं असेल तर आपण काय लिहितो TINYINT. सो बेसिकली इट्स रिलेटेड टू टिनी इंटीजर. ठीक आहे. सो जर आपल्याला स्मॉल नंबर मीन्स 2 डिजिटचा किंवा मॅक्झिमम 3 डिजिटचा नंबर स्टोअर करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण वापरणार आहोत टिनी इंटीजर डेटा टाईप विच इज यूज टू स्टोअर स्मॉल इंटीजर. नेक्स्ट डेटा टाईप आहे की ज्याचं नाव आहे बिग इंटीजर किंवा BIGINT. स्टोअर बिग इंटीजर होपिंग होल नंबर रेअरली यूज्ड. म्हणजे तुमचा होल नंबर स्टोअर करायचा असेल किंवा बिग लेंथचा नंबर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड डेटा टाईप आहे ज्याला म्हणतात बिग INT किंवा बिग इंटीजर. थर्ड डेटा टाईप आहे रिलेटेड टू लिबर ऑफिस बेस विच इज इमेज. त्याच्यामध्ये बघा दिले लॉंग व्हॅर बायनरी. इट यूज टू स्टोअर इमेज. जर तुम्हाला डेटाबेसमधल्या टेबलमध्ये एका पर्टिक्युलर कॉलमला इमेज स्टोअर करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण यूज करणार आहोत इमेज डेटा टाईप. बघा फॉर्म ज्यावेळेस आपण फिल करत असतो फॉर्ममधले जेवढे पण फील्ड असतात त्या फील्डचा एक पर्टिक्युलर टेबल असतो आणि फॉर्ममध्ये जर तुमच्या एक फील्ड असेल ॲड अ फोटो किंवा ॲड अ इमेज तर ती इमेज जी असते ती इमेज कशाला रिलेट करते तुमच्या डेटा बेसमधल्या त्या पर्टिक्युलर कॉलमला. मग त्या कॉलमचा डेटा टाईप तुमचा असला पाहिजे इमेज की ज्याच्यामुळे ती पर्टिक्युलर इमेज तुमच्या त्या कॉलमला स्टोअर होईल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे बायनरी. व्हॅर बायनरी. स्टोअर बायनरी इन्फॉर्मेशन ऑफ अ व्हेरिएबल लेंथ. मीन्स तुम्हाला बायनरी इन्फॉर्मेशन स्टोअर करायचे असेल लाईक 16.12 13.9 अशा व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपण जो डेटा टाईप वापरणार आहे त्याचं नाव आहे बायनरी. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप अगेन बायनरी फिक्स. मीन्स इट स्टोअर बायनरी डेटा ऑफ फिक्स लेंथ. म्हणजे 4 डिजिट फिक्स लेंथ तुम्हाला एका पर्टिक्युलर कॉलमला असाइन करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपण बायनरी इन ब्रॅकेट फिक्स. सो फिक्समध्ये तुम्ही तेवढे पर्टिक्युलर डिजिट ॲड कराल की त्याच डिजिटचा नंबर स्टोअर होईल. जसं की मोबाईल नंबर आपला 10 डिजिटचा असतो तर बायनरी इन ब्रॅकेट 10 म्हटलं की त्या पर्टिक्युलर कॉलममध्ये तुम्हाला 10 डिजिट व्हॅल्यू स्टोअर करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे मेमो. ज्याला आपण लॉंग व्हॅरकॅर स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी यूज करतो. स्टोअर्स डिस्क्रिप्शन टाईप ऑफ इन्फॉर्मेशन दॅट इज लार्ज ब्लॉक ऑफ अ टेक्स्ट लाईक आर्टिकल टेक्स्ट. सो बेसिकली तुमचा जो पण डेटा टाईप असेल मेमो की ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा पॅरेग्राफ किंवा
5-6 लाईनचं डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण ॲड करणार आहोत मेमो डेटा टाईप. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कमेंट ॲड करायची आहे फॉर्ममध्ये, गुगल फॉर्ममध्ये किंवा कुठल्याही एका इनपुट फॉर्ममध्ये कमेंट हा वर्ड ॲड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये कमेंट टाकली पाहिजे युजरने. मग ती तुमची कमेंट ही 1 लाईन असू शकते, 2 लाईन असू शकते किंवा मल्टिपल लाईन असू शकते. तर त्यावेळेस आपण जो डेटा टाईप वापरणार आहोत त्याचं नाव आहे मेमो. ठीक आहे. सो बेसिकली टू ॲड अ लॉंग टेक्स्ट डिस्क्रिप्शन वी यूज मेमो डेटा टाईप. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे टेक्स्ट इन ब्रॅकेट फिक्स इन ब्रॅकेट कॅर स्टोअर फिक्स्ड साईज टेक्स्ट. म्हणजे तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट ॲड करायचं आहे आणि ते पण फिक्स्ड साईजचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण कुठला डेटा टाईप वापरणार आहोत टेक्स्ट. लाईक तुम्हाला बोर्डचं नाव ॲड करायचं आहे आणि त्या बोर्डचं डिव्हिजनल बोर्डचं नाव ॲड करायचं आहे. सपोज आपल्या HSCचं डिव्हिजन बोर्डचं नाव आहे पुणे, तर त्याच्याशी रिलेटेड 4च कॅरेक्टर्स येतात. तर तेवढेच 4 कॅरेक्टर्स एका पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्समध्ये ॲड व्हावेत किंवा त्या पर्टिक्युलर कॉलममध्ये ॲड व्हावेत. तर त्याच्याशी रिलेटेड आपण जो डेटा टाईप वापरणार आहोत त्याचं नाव आहे टेक्स्ट. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण 7 टाईपचे डेटा टाईप्स पाहिले रिलेटेड टू लिबर ऑफिस बेस, की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होता टिनी इंटीजर यूज्ड टू स्टोअर स्मॉल इंटीजर. त्याच्यानंतर बिग इंट यूज टू स्टोअर बिग इंटीजर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे इमेज यूज्ड टू स्टोअर इमेज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायनरी, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल लेंथची बायनरी इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर आपण बायनरी डेटा टाईप वापरणार. त्याच्यानंतर फिक्स लेंथची जर तुम्हाला बायनरी इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर बायनरी फिक्स हा डेटा टाईप आपण यूज करणार. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे मेमो, की ज्याच्यामध्ये आपण अशी लार्ज टेक्स्ट किंवा कमेंट किंवा ॲड्रेस टाईपची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला स्टोअर करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण मेमो हा डेटा टाईप ॲड करणार. किंवा डिस्क्रिप्शन तुम्हाला एखाद्या कन्सेप्टचं ॲड करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड मेमो हा डेटा टाईप आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आपण पाहिला होता टेक्स्ट. इट इज यूज टू स्टोअर फिक्स्ड लेंथ टेक्स्ट और फिक्स साईज टेक्स्ट इन पर्टिक्युलर टेबल. सो बेसिकली आत्तापर्यंत आपण हे व्हेरियस 7 टाईपचे डेटाबेस पाहिले. सो नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट डेटा टाईप आहे न्यूमरिक. सो बेसिकली इन अ न्यूमरिक store number with or without decimal point, base will display data types original length and allow to set decimal places after decimal point in design view of a table. It is used when accuracy is required. So numeric and decimal हे 2 डेटा टाईप आहेत की जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर नंबरची ॲक्युरेट व्हॅल्यू हवी असेल, लाईक 16.6 ही व्हॅल्यू आहे, जर तुम्ही नंबर हा डेटा टाईप यूज केला तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड 16 हा रिझल्ट मिळेल. आणि जर तुम्ही डेसिमल हा डेटा टाईप यूज केला तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला 16.16 हा ॲक्युरेट रिझल्ट डिस्प्ले होईल. सो हे 2 डेटा टाईप आहेत की ज्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर नंबरला न्यूमरिक फॉर्ममध्ये सेव्ह करता येतं किंवा त्याच पर्टिक्युलर नंबरला आपण डेसिमल फॉर्मॅटमध्ये पण सेव्ह करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे इंटीजर. स्टोअर्स इंटीजर मोस्ट कॉमनली यूज्ड डेटा टाईप. टू स्टोअर इंटीजर नंबर वी यूज इंटीजर डेटा टाईप लाईक 0 to 9 एनी नंबर वी कॅन स्टोअर विथ द हेल्प ऑफ इंट और इंटीजर डेटा टाईप. सो बेसिकली टिन इंटीजर अँड बिग इंटीजर हे 2 डेटा टाईप आहेत की ज्याच्यामध्ये आपण इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. बट टिन इंटीजरमध्ये स्मॉल साईज असतो, बिग इंटीजरमध्ये मॅक्स साईजचा आपण नंबर स्टोअर करू शकतो. बट इंटीजरमध्ये आपण होल नंबर स्टोअर करू शकतो की ज्याच्यामध्ये 0 to 9 एनी नंबर आपण ॲड करू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे स्मॉल इंटीजर. इट इज यूज टू स्टोअर स्मॉल इंटीजर व्हॅल्यू. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे फ्लोट डेटा टाईप की ज्याच्यामध्ये अगेन वी कॅन स्टोअर अ नंबर विथ अ फ्रॅक्शनल पार्ट और अ डेसिमल पॉईंट लाईक 16.16 तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर आपण कुठला डेटा टाईप वापरणार आहोत, फ्लोट डेटा टाईप यूज करणार की ज्याच्याशी रिलेटेड आपण त्या पर्टिक्युलर नंबरची डेसिमल व्हॅल्यू पण
असाइन करू किंवा ती डेसिमल व्हॅल्यू टेबलमध्ये स्टोअर करू. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे ज्याचं नाव आहे रिअल. स्टोअर नंबर विथ और विदाउट डेसिमल पॉईंट. इट इज यूज्ड व्हेन ॲप्रॉक्झिमेट रिझल्ट रिक्वायर्ड. सो रिअल अँड डबल व्हॅल्यू जर तुम्हाला पर्टिक्युलर व्हेरिएबलच्या स्टोअर करायच्या असतील तर त्याच्याशी रिलेटेड 2 डेटा टाईप आहेत, रिअल अँड डबल. सो विथ डेसिमल पॉईंट तुम्हाला एखाद्या नंबरची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आहे डबल डेटा टाईप. आणि जस्ट तो होल रिअल नंबर स्टोअर करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड जो डेटा टाईप आहे त्याचं नाव आहे रिअल डेटा टाईप. ठीक आहे. अगेन आपण न्यूमरिक रिलेटेड हे व्हेरियस टाईपचे डेटा टाईप पाहिले की ज्याच्यामध्ये नंबर, डेसिमल, इंटीजर, स्मॉल इंट, फ्लोट, रिअल अँड डबल अशा टाईपचे डेटा टाईप्स आपण यूज करू शकतो. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण व्हेरियस न्यूमरिक डेटा टाईप पाहिले, डेसिमल डेटा टाईप पाहिले, त्याच्यानंतर हाऊ टू ॲड इमेज त्याच्याशी रिलेटेड डेटा टाईप पाहिले, स्मॉल इंटीजर, बिग इंटीजर असे व्हेरियस टाईपचे डेटा टाईप्स पाहिले रिलेटेड टू लिबर ऑफिस बेस. सो नेक्स्ट अजून काही डेटा टाईप्स त्यांनी दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे टेक्स्ट इन ब्रॅकेट व्हॅरकॅर. स्टोअर व्हेरिएबल साईज टेक्स्ट. म्हणजे माझ्याकडं एक पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्स आहे की ज्याच्यामध्ये मी व्हेरिएबल लेंथ मीन्स लेंथ शफल होणाऱ्या व्हॅल्यू ॲड करू शकते. ठीक आहे. सो म्हणजे माझं नेम जे आहे की ज्याच्यामध्ये काही मुलींचं नाव 10 कॅरेक्टरचं असू शकतं, काही मुलींचं 15, काही मुलींचं 20. सो अशा व्हेरिएबल साईजच्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील तर त्याच्याशी रिलेटेड जो डेटा टाईप आहे त्याला म्हणतात व्हॅरकॅर इन ब्रॅकेट टेक्स्ट डेटा टाईप म्हणतात. आणि त्याचा जो डेटा टाईप आहे तो आहे व्हॅरकॅर की ज्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल साईजचे कॅरेक्टर्स ॲड करू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे ज्याचं नाव आहे व्हॅरकॅर टेक्स्ट इन ब्रॅकेट व्हॅरकॅर इग्नोर केस. ठीक आहे. सो बेसिकली आपल्याला जर कॅपिटल आणि स्मॉल लेटरमध्ये आयडेंटिफिकेशन किंवा व्हेरिएशन्स नको असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपण डेटा टाईप्स यूज करतो टेक्स्ट आणि ज्याच्यामध्ये यूज करतो इग्नोर केस. म्हणजे जर कॅपिटल नेम आणि स्मॉल नेम सेम असतील तर ते आपण इग्नोर करतो आणि ते ॲज इट इज ॲक्सेप्ट करतो विदिन दॅट पर्टिक्युलर डेटा टाईप. सो नेक्स्ट डेटा टाईप आहे रिलेटेड टू लिबर ऑफिस बेसिस एसनो इन ब्रॅकेट बुलियन. आपण ह्याच्याशी रिलेटेड जावा स्क्रिप्टमध्ये डेटा टाईप पाहिला होता बुलियन की ज्याच्यामध्ये आपण एसनो व्हॅल्यू स्टोअर करू शकतो की ज्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट आयदर ट्रू किंवा फॉल्स हे 2च व्हॅल्यू जर तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपण डेटा टाईप यूज करतो ज्याचं नाव आहे एसनो. आणि त्याच्यामध्ये बुलियन व्हॅल्यू डिस्प्ले केली जाते आयदर ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट डेटा टाईप आहे डेट. सो इट यूज टू स्टोअर डेट इन MMDDYY फॉर्मॅट. जर तुम्हाला एखादी डेट ॲक्सेप्ट करायची असेल किंवा स्टोअर करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड जो डेटा टाईप आहे त्याचं नाव आहे डेट. आणि ज्याच्यामध्ये तुमची डेट सुरुवातीला मंथ, त्याच्यानंतर डे आणि त्याच्यानंतर इयर ह्या फॉर्मॅटमध्ये तुमची डेट ॲक्सेप्ट केली जाते विदिन दॅट डेट डेटा टाईप. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे टाईम की ज्याच्यामध्ये तुमची सिस्टीमला तुम्ही जे पण व्हॅल्यू ॲज अ इनपुट देणार आहात टाईम तर तो पर्टिक्युलर इट स्टोअर्स टाईम इन HMMSS फॉर्मॅट. HS स्टँड्स फॉर हावर्स, MM स्टँड्स फॉर मिनिट्स अँड SS स्टँड्स फॉर सेकंड. सो ह्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला टाईम स्टोअर करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड जो डेटा टाईप वापरला जातो तो आहे टाईम. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट डेटा टाईप आहे date/time in bracket timestamp. So it is used to store date as well as time. जर तुम्हाला एकाच कॉलममध्ये डेट आणि टाईम ह्या 2 व्हॅल्यू एकत्रित स्टोअर करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड जो डेटा टाईप आहे त्याला म्हणतात date/time की ज्याच्यामध्ये तुमचं सुरुवातीला डेट डिस्प्ले होईल आणि त्याच्यानंतर टाईम डिस्प्ले होईल. अगेन डेट डिस्प्ले होताना MMDDYY फॉर्मॅटमध्ये स्टोअर होईल आणि टाईम डिस्प्ले होताना HHMMSS फॉर्मॅटमध्ये स्टोअर होईल. ठीक आहे. सो
डेटा टाईपने फक्त डेट डिस्प्ले होईल किंवा स्टोअर होईल. टाईम डेटा टाईपने फक्त टाईम स्टोअर होईल. बट डेट/टाईम हा जर डेटा टाईप तुम्ही चूज केला तर त्याच्यामध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू एकत्रित स्टोअर केल्या जातील, लाईक डेट अँड टाईम. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डेटा टाईप आहे आदर. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज सोडून जर तुम्हाला तुमच्या डेटाबेसमध्ये किंवा तुमच्या त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये दुसरी कुठली नवीन टाईपची व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड जो डेटा टाईप आहे त्याला म्हणतात अदर, की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादी फाईल अपलोड करू शकता किंवा एखादी अटॅचमेंट ॲड करू शकता. अशा व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील तर त्याच्याशी रिलेटेड जो डेटा टाईप आहे त्याला म्हणतात अदर. मग अदर दॅन ऑल अबाउट टाईप्स जर तुमची कुठली एक्स्ट्रा व्हॅल्यू असेल की जी ह्या टाईपमध्ये फिट होत नाही तर त्याच्याशी रिलेटेड त्यांनी डेटा टाईप प्रोव्हाइड केला आहे की ज्याला म्हणतात अदर. इन ब्रॅकेट अदर्स इट स्टोअर्स एनी ऑब्जेक्ट, लाईक तुम्ही एखादी क्वेरी, एखादा फॉर्म, एखादा टेबल किंवा एखादा रिपोर्ट ॲज अ इनपुट म्हणून प्रोव्हाइड करणार असाल तर त्याच्याशी रिलेटेड आपण अदर डेटा टाईप यूज करू शकतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण व्हेरियस टाईपचे डेटा टाईप्स पाहिले की ज्यांचा यूज करून आपण लिबर ऑफिसमध्ये टेबल क्रिएट करणार आहोत. ठीक आहे. क्रिएट केलेल्या टेबलवरती तुम्हाला व्हेरियस टाईपचे ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात. बट जर युजरकडून व्हॅल्यू आपण फॉर्म थ्रू ॲक्सेप्ट करत असू आणि तीच व्हॅल्यू टेबलमध्ये ॲड करत असू डेटाबेसमधल्या तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॉपर आणि ॲक्युरेट डेटा टाईप्स यूज करावे लागतील की जेणेकरून व्हॅलिड मीन्स 99% ॲक्युरेट इन्फॉर्मेशन युजरकडून आपल्याला ॲक्सेप्ट करता येतील. जर तुम्ही नंबर ॲक्सेप्ट करण्यासाठी जर टेक्स्ट डेटा टाईप यूज केला तर तो तुमच्या नंबर फील्डमध्ये A to Z मधले कॅरेक्टर पण ॲक्सेप्ट करेल की जेणेकरून तुम्हाला ॲक्युरेट डेटा मिळणार नाही. सो त्याच्याशी रिलेटेड आपल्याला ॲट द टाईम ऑफ टेबल डिझायनिंग ह्या व्हेरियस टाईपचे डेटा टाईप्स यूज करायचे आहेत आणि ते डेटा टाईप्स यूज करताना प्रिकॉशन्स घ्यायची आहे की ज्या कॉलमला तुम्ही तो डेटा टाईप असाइन करताय त्याच कॉलममध्ये त्याच डेटा टाईप रिलेटेड व्हॅल्यू ॲक्सेप्ट झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला डेट घ्यायची असेल एखाद्या टेक्स्ट बॉक्स थ्रू तर त्या डेट व्हॅल्यूला म्हणजे डेट कॉलमला प्रॉपर तुम्ही डेटा टाईप सेट केला पाहिजे, डेट किंवा डेट/टाईम. जर तुम्हाला टाईम पण हवा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण तसे प्रोव्हिजन ॲट द टाईम ऑफ अ टेबल क्रिएशन करून ठेवायची आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला ॲक्युरेट डेटा ॲक्सेप्ट करता येईल. ठीक आहे. सो आजच्या सेशनमध्ये आपण 2 कन्सेप्ट पाहिल्या रिलेटेड टू लिबर ऑफिस की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होतं स्क्रीन ऑफ लिबर ऑफिस की ज्याच्यामध्ये 4 मेन पॉईंट येतात. ज्याच्यामध्ये फर्स्ट वन होतं टायटल बार, मेनू बार, त्याच्यानंतर स्टँडर्ड टूल बार अँड फोर्थ वन वर्किंग एरिया. वर्किंग एरियामध्ये अगेन 2 सब पार्ट होते, लेफ्ट पॅन अँड राईट पॅन. त्याच्यानंतर आपण पाहिलं व्हेरियस डेटा टाईप्स युज्ड इन लिबर ऑफिस बेस की ज्याच्यामध्ये व्हेरियस डेटा टाईप्स आहेत लाईक 3 इंट, बिग इंट, इंटीजर, त्याच्यानंतर स्मॉल इंट, त्याच्यानंतर इमेज, त्याच्यानंतर टेक्स्ट, एसनो, डेट, टाईम, डेसिमल, रियल, डबल, फ्लोट अशा व्हेरियस टाईपचे डेटा टाईप्स पाहिले. ह्याच्यापैकी जे पण आपल्या प्रोग्रामला किंवा जे पण आपल्या टेबलमध्ये आपल्याला कॉलम्स बनवायचे आहेत तेवढ्या आपण कॉलम्सला नेम द्यायचे आणि अकॉर्डिंग टू दॅट डेटा टाईप्स असाइन करायचे की जेणेकरून आपला टेबल क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरियस रेकॉर्ड्स ॲड करता येतील. ठीक आहे. ह्याच्याशी रिलेटेड ज्या पण नोट्स आहेत त्या लिहून काढा. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या ग्रुपवरती क्वेश्चन रेज करा, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ॲन्सर्स मिळून जातील. ठीक आहे. थांबूया. थँक्यू.